तिचं असं म्हणणं आहे की एकतर तिचं लव्ह मॅरेज झालं. 1 वर्षानंतर लगेच बेबी प्लॅन केला. सो जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा त्यांनी केलाच नाही. कारण का त्यांना असं वाटलं काहीतरी वेगळं नको व्हायला. सो तेव्हा नाही केला. झाल्यानंतर बेबी झाल्यानंतर तर पूर्ण लाईफ. सो बेबी झाल्यानंतरसुद्धा आत्तापर्यंत त्यांचं होत नाही आहे. बराच म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्षाचा हा पिरियड झाला आणि आता इच्छाच होत नाही. सो हे नॉर्मल आहे का? किंवा काय करायला पाहिजे? पानी म्हणजे तुम्ही पाणी प्यायचं नाही, प्यायचं नाही, प्यायचं नाही, प्यायचं नाही, फिर वो प्यास मर जाती है ना. वो प्यास मर जाती. आणि आपल्याकडे ते इतकं गोड गैरसमज आहे ना की 9 महिने प्रेग्नेंट झालं म्हणजे सेक्स करायचं नाही. अरे भाई, किसने बोला नहीं करना. पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे जिथं ॲक्च्युअल लिंग आत जाऊन होणार आहे. पेनिट्रेटिव्ह सेक्सला काही मेडिकल कंडिशन्स असले, लाईक प्लॅसेंटा प्रिव्ही आहे, म्हणजे पिशवीच्या तोंडाच्या तिथं जर ती नाळ आहे तर नाही करायचं, किंवा पाणी कमी आहे, किंवा सर्विक्सचं तोंड जास्त उघडलं आहे, तर गायनॅकनी जर सांगितलं असेल की ह्या हेल्थ कंडिशन्स आहेत, आणि युजली पहिलं ट्रायमेस्टर आणि शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिले 3 महिने शेवटच्या 3 महिन्यामध्ये आम्ही पेनिट्रेटिव्ह सेक्स, लिंग गोईंग इन टू वजानल ऑरिफिस प्रोहिबिटेड असतं. मधल्या 3 महिने तर तेही चालतं. पण आता समजा मेडिकल कंडिशन्स काहीच नाही आहेत तर व्यवस्थित सुखदरित्या केला पाहिजे. आणि नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे जिथं यू गिविंग अ हँड जॉब, यू गिविंग अ ब्लो जॉब, ही गिविंग यू गुड ऑर्गॅझम्स. काही मेडिकल रिसर्च आहेत जिथं 9 महिने जर एका गरोदर बाईला व्यवस्थित ऑर्गॅझम्स येत असतील बाय क्लिटरल स्टिम्युलेशन, म्हणजे बाहेरच्या बाहेर, तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण नॉर्मल डिलिव्हरी आणि ऑर्गॅझममधलं साम्य सांगते. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय होतं, कळा येतात, मग बाळ खाली येतं आणि मग बाळ बाहेर येतं, नैसर्गिकरित्या बाहेर येतं. आणि जर तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल तर ते डॉक्टर येऊन एक सलाईन लावते, त्याच्यामध्ये आम्ही पिटोसिन नावाची एक ड्रिप टाकतो, म्हणजे तो एक सलाईन त्याच्यात टाकतो, त्याच्याने कळा अजून वाढतात आणि मग बाळ बाहेर येतं. दॅट पिटोसिन ऑर दॅट ऑक्सिटोसिन इज द सेम केमिकल जे मला सेक्स करताना जर ऑर्गॅझम मिळालं असेल तर तेच सेम केमिकल रिलीज होता. फक्त ऑर्गॅझम के वक्त वो दर्द मीठा मीठा रहता है और डिलिव्हरी के त्या कळा पेनफुल असतात, एवढाच फरक आहे. पण दोघांमध्ये महत्त्वाचं काय, कॉन्ट्रॅक्शन्सच होत आहेत ना. तर काही केसेसमध्ये तर 9व्या म्हणजे आता बाई डिलिव्हरीला आली आहे, आत तिला कळा येत आहेत. काही वेब सिरीजमध्ये दाखवलेलं आहे, भारतात तर हे कोणाला मान्यच नसणार आहे, पण काही वेब सिरीजमध्ये हजबंड्सला शेजारी ठेवून फिंगरिंग करायला लावलेलं आहे, सो दॅट शी गेट्स गुड ऑर्गॅझम अँड शी विल हॅव अ नॉर्मल डिलिव्हरी. आता हे सायंटिफिकली सिद्ध आहे. पण आपण ज्या संस्कृती, ज्या कल्चरमध्ये, ज्या कल्चरल बिलीफमध्ये, काहींच्या आया सांगतात 9 महिने नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं नाही, मग दूधच येणार नाही, मग 9 महिने ते सेक्स वगैरे करायचं नाही, मग बाळाची आणि तुझी ओढ कमी होईल. अब ये बिलीफ का और सेक्स का कुछ संबंध है नहीं. 9 महिने जर तुम्ही नवऱ्यासोबत सेक्स नाही करत आहे, डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचे खूप केसेस असतात, तिथं तुम्ही प्रोफेशनल मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जायलाच पाहिजे. पण तुमच्यामध्ये हार्मोनल बदल झाले ना, तुम्ही आई झाले, तुमचे सगळे हार्मोन बदललेत, पण नवरा तर बिचारा जिथं उभा होता तिथंच उभा आहे. मग त्यांनी नक्की काय करायचं ना त्या 9 महिन्यात, आणि नंतर तुमचं बाळ 1.5 वर्षाचं होऊस तर तो एकदा नॉक करेल, 2दा नॉक करेल, 3दा नॉक करेल, मग तोही सेक्सलेस मॅरेजमध्ये राहील. किंवा देन पीपल प्रिफर गोईंग फॉर पेड सेक्स आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात. असं नाही झालं पाहिजे. सेक्स ही कृती अशी आहे ना ग, त्याची इच्छा कमी जास्त होऊ शकते. पण इच्छा कमी झाली म्हणून ते दुर्लक्षित करून ते बंद करून टाकायचं. कारण आजवर कधी ऐकलंय हर्षाली सेक्स नाही केलं म्हणून ह्या माणसाचं डेथ झालं? असं होत नाही ना. सेक्स नाही केल्याने कोणी मरत नसतं, पण सेक्स करत राहिल्याने नातं फुलतं. नात्यामध्ये असं एक हम जिसको बोलते हैं ना, रिश्तों में नमी रहती है, वरना आपका रिलेशनशिप ड्राई होता जाएगा ना, बच्चा तो बड़ा हो जाएगा, आप मियाँ बीवी रहेंगे नहीं, आप सिर्फ मम्मी डॅडी बन के रह जाएंगे. म्हणजे नवरा बायकोचे तुम्ही आई बाबा बनता ॲट कॉस्ट ऑफ प्लेजर, असं नाही झालं पाहिजे ना. सो दे शुड सीक प्रोफेशनल हेल्प. तुझ्या बऱ्याच प्रश्नांच्या लोकांनी निदान एक सेशन तरी घेतला पाहिजे माझ्याकडनं.